नमस्कार आमच्या भावा बहिणींना. सकाळपासून काय तुमच्या पूनमताईचा काय माझा व्हिडिओ नव्हता. मी व्हिडिओ मध्ये काय वाटवाट केली नाही. तसं तर मला वाटवाट केल्याशिवाय भावा बहिणीनं करमत नाही. तुमच्या दाजींनी टाकला होता की व्हिडिओ तुमच्या पूनमताईच्या आयडीवर. हा टाकला होता का नाही? तुमचं दाजी तसं लय माझी माया करतात भावा बहिणीनं. तर आज जरा फ्रेश वाटलं. आराम केला. जरा नवरत्न तेल लावलं डोक्याला. आराम केला. नवरत्न तेल लगाव आणि डोके की काय म्हणतात डोका दर्द दूर करो. नवरत्न तेलाचं लय भारी वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदिक तेल आणि मस्त वाटतं. अगदी भारी वाटतं की ज्यावेळेस आपण नवरत्न तेल डोक्याला लावून थोडासा आराम करतो ना त्यावेळेस भारी वाटतं. ही काय मी केस पण नाहीच विचारलेली. तेल लावलेलं तसंच अपूर्वानी केली माझी आज मालिश. आता शाळा बी चालू होईल भावा बहिणींनो. आता 2-3 दिवस राहिले शाळा चालू व्हायला. पिलू जायची हॉस्टेलला. तर मला महत्वाचं सांगायचं होतं. मी सकाळीच व्हिडिओ अपलोड करणार होती तुम्हाला, पण काय व्हिडिओ अपलोड केला नाही. परत जायचं होतं बघाय. मला काय बघाय जायचं होतं माहितीये का तुम्हाला? तुम्ही म्हणसाल पूनमताई काय बघाय जायचं होतं? तर मला जुगम बघाय जायचं होतं. जुगम कसलं होतं जुगम? लय मोठं होतं जबरदस्त. तुमचं दाजी तर कितीतरी भिलं. लांब लांबच पळत होता जुगम बघून. मग काय जवळ जायचं का ठुस त्यांच्या? ठुस 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 ठुस. तुमचं दाजी ठुस 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 ठुसला बघून लांब लांब पळतेत भेटेत. नाही नाही बियायचं नाही. मग काय जवळ जाऊन उभा राहायचं का त्यांच्या? म्हणजे कार्यक्रम राबविला पाहिजे. नाही? तर भावा बहिणींनो सकाळी आमच्या इथं लय मोठं असं जुगम रस्त्याच्या कडेला होतं. नाही म्हणलं तर 6 फूट 6.5 फूट उंचीचं होतं जुगम. तर त्याची आपण ही करून आणली, शूटिंग करून आणली होती. मी तुम्हाला तर दाखवणारच मी काय घडतंय आपल्यात तुमच्या पूनमताईच्या इकडे काय नाही. ही तर मी तुम्हाला रोजची रोज व्हिडिओ मध्ये दाखवतच असते भावा बहिणींनो. ही तर तुम्हाला माहित आहे ना. माझ्या घरातलं दाखवत असती मी. बाहेरचं जास्त करून नाही बरं का. बाहेरचं जर दाखवायचं झालं तर फक्त पशु प्राणी मी दाखवू शकते तुम्हाला. माणसं नाही दाखवू शकत. माणसं नाही का तर माणसं लय बहुत जहरीले असतात हो. माणसं जहरीले. जिस थाली में खाते हैं उसी में बड़ा छेद करके जाते हैं. उस थाली में बडा छेद करके जाते. माणसाचं कसं आहे भावा बहिणींनो, ज्या ताटात खायचं त्याच ताटाला भोक्स पाडायचं. ज्याचं मीठ खायचं त्यालाच नाव ठेवायचं. अशी माणसाची गंमत आहे. तर माणसापासून 4 हात कधी बी लांबच राहिलेलं बरं असतंय. हा प्राणी पक्षी पशु प्राण्यांना जवळ करा पण माणसापासून 4 हात लांब राहा. जहरीली माणसं कशी असतात? जहरीली. आपण काय म्हणतो त्यो प्राणी लय विषारी आहे, त्यो पक्षी लय खतरनाक आहे. पण नाही कोण म्हणतं अव त्यो मुका प्राणी जाणीव धरतो पण माणूस कधी जाणीव धरत नाही. त्याच्यामुळं पशु प्राण्यांना विषारी जरी असला तरी त्याला जवळ करा पण माणसापासून 4 हात लांब राहा. माणूस म्हणजे कसा आहे माहितीये का? कव्वा घात करल सांगता येत नाही. मग त्या जवळचा असो किंवा लांबचा असो. माणसाची गंमत अशी असती. त्याच्यामुळे मी तर जास्त इंटरेस्ट पशु प्राण्यात ठेवते, माणसात नाही. ओके आहे कहते ना वो जंगल फिल्म बघाय का तुम्ही? जंगल फिल्म बघाय का तुम्ही? कोणी बघा असली तर मला सांगा. जंगल वो वाघिने का दूध पिता था और झाड़ा के पान लिपट के बैठता था. कपडा नाही था उसके पास. कपडे नव्हती त्याच्यापाशी. ती झाडाची पाल पाचोळा गुंडळून राहायचं आणि वाघिणीचं दूध प्यायचं. त्याला कळत बी नव्हती माणसाची भाषा म्हणजे एकदम उग्रिष्ट भाषा. जनावराची भाषा कशा मवळकीची भाषा असते, भारी भाषा. जनावराची भाषाच भारी असती. माणूस कसा आहे? उशाचा साप. माणूस म्हणतो साप जहरीला आहे पण साप जहरीला नाही. ती एकदम मुका प्राणी आणि एकदम इमानदारी प्राणी असतात. त्याच्या जर वाट गेलं ना तरच ती डौस करतात. तसं माणसं आहे ना, नाही कोणाची नावं घेतली तरी महाग हात धुवून लागते.
ही तर तुम्हाला चांगलं माहित असेल भाऊ बहिणींनो, माणसाची खोड ही आहे रीत. तर माणसापासून 4 हात लांब राहा आणि प्राणी पक्ष्यांना जवळ करा. लांडग्यापेक्षा बी खतरनाक माणूस, लांडग्यापेक्षा बी, वाघापेक्षा बी. तर तसंच एक आपण असं प्रेमळ असं जोडपं कशाचं, सापाचं बघितलंय. माणसापासून मी 4 हात लांब असते. मी प्राणी बघायला आवडीनं जाते, माणूस बघायला जात नाही मी. ती माणूस नाही, आपल्याला पटत नाही. ती आपल्या अकाउंटच्या बाहेरची आहेत माणसं. माणसाचं कोणाचं जर काय असलं ना तर मी कुठं जात नाही बघायला. पण प्राणी पक्षी असले ना, मी आवडीनं जाणार बघायला. मग ते किती बी खतरनाक प्राणी असू द्या आणि किती बी खतरनाक पक्षी असू द्या, पण मी जाणार म्हणजे जाणार. तसंच मी सकाळी तुमच्या दाजींना चहा सुद्धा पिऊ नाही दिला, पाणी सुद्धा पिऊ नाही दिलं, पण तुमच्या दाजींना घेऊनच गेली. गेली का नाही गेली? मग विचार नाही केला. लय लांब नव्हतं भाऊ बहिणींनो, आपल्या जवळच होतं. हा, तसं तर तुम्हाला माहित आहे, तुमच्या पूनमताईच्या जुन्या बंगल्यात बी कितीतरी आपलं फुसफुस निघत होतं का नव्हतं, कितीतरी वेळा. आता आपल्या जुन्या बंगल्यात मी जात नाही, म्हणजे जुन्या बंगल्याचं लय ही झालंय भाऊ बहिणीनं. जुना बंगला काढायचा पण विचार चाललाय. जुन्या बंगला आपल्याला काढायचा आहे, तर जुना बंगला काढूशी तर नाही वाटत, पण काढावाच लागणार आहे. जुना बंगला एकदम भारी असा बंगला होता. तुमच्या पूनमताईंनी आणि तुमच्या दाजींनी बाहेर राहून उभा केलेला बंगला आहे तो. तुमचं दाजी त्या बंगल्यावर बांबू, जी बांबू आहेत ना बंगल्यावर आपल्या, त्या बांबूची खरेदी करायसाठी तुमचं दाजी कामाला ऊसतोडीव गेलं होतं. पैसा नव्हतं. हा, पैसा नव्हतं, पैसा. ठेवली आधी निसती. हा, आणि 1 वर्षभर जसं आपलं ह्या घराची भिताड बांधून ठेवली होती ना, 1-1.5 वर्ष ह्याची भिताड निस्ती बांधून ठेवली होती, तशीच आपल्या जुन्या बंगल्याची पण भिताड 1 वर्षभर निस्ती बांधून ठेवली होती, लिपून लापून ठेवली होती. आणि दर पाऊस आला की मग ती चिकूल माती पडायची गळून. तुमच्या पूनमताईच्या जीवाला इतकं वाईट वाटायचं ना भावा बहिणीनं, लय वाईट वाटायचं. आणि ते जी झाकण आहे ती 1 वर्षाने पडलं होतं, का तर बांबू त्याच्यावर टाकायला माझ्यापाशी पैसा नव्हता. त्यावेळेस मी स्वतःच्या पाया उभी राहिलेली नव्हती, पण मी पण महागार नाही घेतली भाऊ बहिणींनो. तुमच्या दाजीला खंबीरपणे सातारा देत आली इथपर्यंत. आणि कुणी आधार द्यावा ह्याची कधी अपेक्षा केली नाही, की ह्या माणसाने मला आधार द्यावा, त्या माणसाने आधार द्यावा. तसंच पशुप्राण्यांचं पण आहे. तो पशुप्राणी बी कधी म्हणत, म्हणजे विचार करत नाही की ह्या माणसाने मला, ह्याने मला आधार द्यावा, त्यांनी मला आधार द्यावा. माणूस दुसऱ्यावर अवलंबून राहू शकतोय, माणूस दुसऱ्यावर अवलंबून राहू शकतो, तसा प्राणी कुणावर अवलंबून राहत नाही. त्याची स्वतःची शिकार तो स्वतःच करत असतोय. तसा माणूस आहे ना, स्वतःच्या नजर नाही ना काय करता आलं तर ती लगेच दुसऱ्याला कसा मुरडायचा ही बघत असतो. माणसापेक्षा झेहरीली आणि विषारी जात तर कोणती नाही. ही तर मला जसं कळतंय ना असं मी अनुभवलंय. त्याच्यामुळंच मी माणसापासून कधी पण 4 होती, पण आता 10 हात लांब झाली. 10 भरपूर लांब झाली. मग 10, 4च हात लांब होती, पण आता 10, 6 अंतर मी वाढवलंय. 6. काय नको, माणूस बेकार असतो. 100 25% माणसं तुम्हाला चांगली भेटतील आणि 75% आहेत ना लोकांच्या नावावर जगणारी भेटतील. 75% तर लोकांच्या भांडणात आनंद मिळतो, लोकांना नावं ठेवण्यात आनंद मिळतो, लोकांना माग ओढण्यात आनंद मिळतो, लोकांचं चांगलं चाललेलं न बघण्यात आनंद मिळतो. अशी 75% लोक तर त्यातली आहेत. आणि 25% लोक म्हणजे इतकी भारी माणसं की स्वतःच्या अंगावले कपडे म्हणलं तरी उतरून त्या पुढच्या माणसाला देतील. अशी 25% लोक. तर चला मग भाऊ बहिणीनं उशीर न करता आपण असंच एक गोड असं जुडपं तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी जाऊन रस्त्यावर मोबाईल चार्जिंग नसताना शूटिंग करून आणली दाखवायसाठी आमच्या भावा बहिणींना.
तर चला मग दाखवणार आहे मी तुम्हाला. बघाच मग कस काय वाटतंय जुगम. आणि केवढं आहे बघा. लय भ्या वाटल. आपण तर जवळचं नको वाटायचं. लय भ्या वाटायचो गाय ग बाया. बघा बघा मी जाऊन बघितलं तरी जवळ. तुमचं दाजी भेट असतील पण मी भेट नाही. मी भीती लय जर ही असलं तर भीती. मी भेट नाही असं नाही पण आहे ना तशी तर एवढी नाही. तशी तर भीती बी आपल्याला काय झालं बरं का एवढी बी भावानं, नाही. पटांगणाला असताना तुमचं दाजी तुमची पूनम वावरातच होतं ती बर का. वावरातच होतं पण आपण जाऊच तर लय माणसं तिथं गोळा झाल्यामुळं जरा ती तुटाक झालं. तर तुम्हाला दाखवणार आहे मी बहिणींनो. असे डायरेक्ट काट शिरली मग ती. हा तर बघू दाखवते तुम्हाला. बघा मग कस काय जुगमती. आणि कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा बहिणींनो. तसं तर तुमची पूनमताई वरडून 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 काय म्हणतात वस्ती तर आमची गोळा होतच नाही. रगील आहे वस्ती. माझ्या आवाजाने गोळा होत नाही. त्यांना माहित आहे रोजचीच बडबडी आहे. काय हे जाय रोजचीच कटकट आहे. हा रोजच कटकट आहे ह्या बायाचं. कंटाळल्या त्याच्यामुळे. कटाळ्या ती या म्हणून माझ्या आवाजाने कोणी येत नाही. मी किती बी वरडू दे. आणि खास म्हणजे मी माणसं यासाठीच वरडत असती पण येत नाही ती. काय सांगावं भावा बहिणींनो हाय ती बरं आहे. हा? लोक म्हणत असते रोजच म्हणत त्याला कोण रडत त्याच्यामुळे नाही लक्ष देत. हा ती तुमचं दाजीच कसं सहन करतात ती करू बाय मला. जय भोलेनाथ. तेरी मस्ती में जीता ओम पियाला पीता तेरा ये मस्त कलंदर तेरी ही धुंध में रहता तेरा नशा ओ भोले मेरे सिर चढ़ के बोले मस्ती का अपना मजा है किसी को भांग का नशा है मुझे तेरा नशा है. तुमचं नाही म्हणत पातीकडं नका बघू माझ्याकडं. मी भोलेनाथच म्हणले भाऊ बहिणींना. मला वाटलं माझंच म्हणते काही ना. किसी को भांग का नशा है मुझे तेरा नशा है. मला लय आवडतात भोलेनाथाची गाणी आणि मी भोलेनाथाची भक्त आहे. आणि मी जरी भोलेनाथा पुढे जरी रोज दिवाबत्ती करायला जरी नाही ना गेली तरी मी भोलेनाथाला अंतकरणातून ओम नमः शिवाय 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 ही माझं चालू असतं. आणि आज भोलेनाथ मला प्रत्येक हर सुखादुखात साथ देतात. ह्याच्याबद्दल मी भोलेनाथाची पण माझ्या आभारी आहे. आणि जी माझे भाऊ बहीण मला रोज माझ्या आतुरतेने व्हिडिओची वाट बघत असतात त्यांची पण मी मनापासून आभारी आहे. जेवढे मी भोलेनाथाला मानते तेवढंच मी त्या भावा बहिणींना पण मानते. आणि जेवढा मला सपोर्ट करतात ना भावा बहीण त्यांचं बी खरंच मनापासून धन्यवाद. आणि चला मग ती राहतय बाया ध्यानात नाही यायना बाया. मी बडबड करायला लागली म्हणजे माझ्या तोंडाला नाही लिमिट राहत भावा बहिणींनो. मी कसं आहे बडबड यायलय दाखवते मी तुम्हाला. हा का पूनम संजय तुपे. अगं बाय सुंदर आहे सुंदर. हा सुंदर बडबडी नाही. संजय राधू तुपे. बघितलं का गप बस तुमचं दाजी बडबड आहे तर बडबड. म्हणजे कसं असतं माहितीये का भावा बहिणीनं तोंडावर आलं तर बडबड हिथं आलं तर सुंदर हिथं आलं तर भाग्यवान हिथं आलं तर नक्त असं असतंय. तर बघा मग दाखवते मी हो का. संजय राधू तुपे बडबड पूनम संजय तुपे सुंदर. म्हणजे मी बडबड आहे का म्हणायचं. मग आणि मला तर म्हैस म्हणतात म्हणजे म्हैस बी सुंदर असती का. ओ माय गॉड. तर चला भाऊ बहिणीनं बघा मग दाखवते जुडप कसं आहे नक्कीच बघा आणि कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा. चला मग बघा जबरदस्त लय मोठे देव वाटायचं लक्ष नाही. बाण नाहीत खेळत ती जुडवय जुडग. हा
हा नाग नाही पण फडी नाही ना गाडीत हा? जबरदस्त मोठा लिहित नवीन कापड ते माणूस जीवनात बघा पुढे फक्त नवीन कापड टाकायचे त्याला हळदीचे धाडच नाही त्याला नारळ असतं. लय मोठा लिहित जबरदस्त हे मी हा? आहे मोहरं, पण मला आहे ना हो हो इथे दोक लय मोठा लिहित रे मग इथे पळाले गेले गाडीच्या आवाजाने या. हाय 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 तिथं. तो तिथे एक आहे पलीकडे एक गेले काट्यात गाडीच्या आवाजाने परत बाहेर येणार हा परत येणार ते परत परत मागाशी गेले ते परत आले ते गेले काट्यात आता जुळे लयच मोठा लिहित जबरदस्त ए थांबा थांबा बोलू नका अजिबात माणसं आली किती गाडी फुटली. एक इकडे गेलं आणि एक तिकडे गेलं हा तर बघितलं का नाही भाऊ बहिणींना जुळ कस काय होत नक्कीच कमेंट मध्ये सांगा. पाऊस यायला लागला आता तुमच्या पुनमताईच्या गावाला. हे आले बघा आता खिळून खिळून घरी गाठोडी बांधून कुठे गेलते ग बायांना हा जुळ लय वेळ वावरात होत ना आता मी जाया पाहिजे होतं भावा बहिणींनो शूटिंग करा. मी तुम्हाला सगळी दाखवली असती पूर्णपणे 6 फूट उच उभा राहिली होती ती 6 फूट कशाला म्हणतात नाही नाही शेपटावर. वावरात होती ती आणि लय वाढूळ होती शेपटावर पण उभा ते राहिली होती आपल्याला शेपटावर उशीर झाला जायलाच उशीर झाला आम्हाला. हा 6 फूट शेपटा उभा राहिली होती ना ती दावाय पाहिजे होती. मी घोळ केला माझ्याकडं उशीर झाला त्याच्याबद्दल सॉरी भावा बहिणींनो. पण बघा बहिणींनो हीच बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी काय आहे जुळी हाय का ना 1 नंबर. जय भोलेनाथ. चला मग भावा बहिणींनो हाय हाय बाय बाय हाय ती आमच्या शेजारची होती. हाय हाय बाय बाय केलं ती तुम्हाला बी हाय म्हणते. चला भाऊ बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.